मी प्राध्यापक प्रमोद शाह. आज संपूर्ण देशामध्ये अर्थव्यवस्थेपुढे असणारा सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे युद्ध. अमेरिका आणि इराण या देशांमध्ये युद्ध चालू आहे. त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम आहे. विशेषतः भाववाढ, जी भाववाढ पेट्रोलमध्ये झालेली किमतीतील वाढ, डिझेलमध्ये किमतीतील वाढ, त्यानंतर गॅसच्या किमतीमधील वाढ, या सर्वांचा परिणाम भाववाढीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे सामान्य जनता होरपळून निघालेली आहे. आज सर्वसामान्य लोकांच्या वापरात असलेल्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू, विशेषतः सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्र, वाहतूक व्यवसाय, या सर्वांवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे जीवनमान अतिशय खालावत चाललेले आहे. आज सामान्य माणसांना जगणे असह्य झालेले आहे. युद्ध कोणामुळे चालू आहे, त्या दोषी कोण आहे, हा भाग सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचा नाही. सर्वसामान्यांच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेची अवस्था महत्वाची आहे. आज असंही ऐकण्यात येत आहे की बऱ्याचशा बँकातून ठेवी मोठ्या प्रमाणात काढल्या जात आहेत. ही गोष्ट खरोखरच चिंतनीय आहे. जर अशाच अवस्था राहिली तर भारताची अवस्था कोसळायला वेळ लागणार नाही. याशिवाय माझ्या असंही वाचण्यात आलेलं आहे की त्यातला सत्यांश किती आहे मला माहीत नाही, पण यांच्याकडे सोन्याचे आणि चांदीचे प्रचंड साठे आहेत. हे साठे जर बाहेर काढले तर अर्थव्यवस्था सुधारायला मदत होऊ शकेल. परंतु लोकशाहीमध्ये या गोष्टी कितपत शक्य आहेत ही बाब थोडीशी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पण सरकारने, विशेषतः शासनाने या संदर्भात अधिक कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. काही लोकांनी असे मत व्यक्त केलेलं आहे की मंदिरामध्ये असणारा जो सोन्याचा साठा आहे की जो पडून आहे त्याचा जर देशाच्या विकासासाठी उपयोग केला तर ते अधिक योग्य ठरेल. परंतु आपल्याकडे धार्मिकता एवढी प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळे ही मंदिरं, हे लोक तयार होतील का नाही याबद्दल शंका व्यक्त केली जाते. पण मंदिरापेक्षा, व्यक्तीपेक्षा देशाचं महत्व आहे व देश विकसित होणं हा भाग जास्त महत्वाचा आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सध्या स्थितीत सर्व उद्योगधंदे, शेती व्यवसाय, वाहतूक व्यवसाय सर्व संकट आहेत आणि त्यांना जर तारून न्यायचं असेल तर आपल्याला या संदर्भात अधिक कठोर आणि ठोस पावले उचलावी लागतील असे मला वाटते. धन्यवाद.